या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील रस्त्याची अतिशय दैनिक अवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे। याच रस्त्यावरती आणि पावसाळ्याच्या पुढे मोठ्या पावसाचे प्रमाण वाढले असून त्यातच रस्त्यामध्ये खड्डे निर्माण झाल्यामुळे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत। वाहन चालकांना वाहन चालवताना गाडीचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघाती घडत आहेत। त्यामुळे कासेगावची माजी तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी हा रस्ता तात्काळ करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत। रस्ता न झाल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला। मी चंद्रकांत चव्हाण, राहणार कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर। मी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवू इच्छितो की कासेगाव ते ओळेगाव रस्ता खड्डा की रस्ता हीच समजत नाही। गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी याचा खूप त्रास होत आहे। आज सध्या 4 दिवस झाला अवकाळी पाऊस पडत आहे। अवकाळी पाऊस पडल्यामुळे एवढं पाणी खड्ड्यात साचायला लागलं आहे। तर पावसाळ्यात किती पाणी साचणार आहे याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी। कासेगाव रस्त्यावरती 1 किलोमीटरवरती हायस्कूल आहे। शाळेतील विद्यार्थी येण्या जाण्यासाठी आता खूप त्रास होत आहे व रोडवरती अपघात होत आहेत। तरी याची लवकरात लवकर काळजी घेऊन रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल। याची आपण दक्षता घ्यावी। याला सर्वस्व जबाबदार सार्वजनिक विभाग, बांधकाम विभाग जबाबदार आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।